यंदा महापालिका निवडणूक फक्त तारीख आणि उमेदवारांपुरतीच मर्यादित नाहीये, तर यंदा मतदानाची पद्धतच बदललेली आहे. आणि ही माहिती नसेल तर तुमचं मत हे अर्धवट राहू शकतं. यंदा निवडणूक ही बहुसदस्य पद्धतीने होणार आहे. म्हणजेच काय, तर एका प्रभागातून एक नाही तर अनेक नगरसेवक निवडले जाणार आहेत. पण ही मतदान पद्धत मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील उरलेल्या सर्व 28 महानगरपालिकांसाठी लागू असणार आहे. आता या पद्धतीत एका प्रभागातून 4 नगरसेवक निवडले जाणार आहेत. म्हणूनच प्रत्येक मतदाराला 4 मतं द्यावी लागणार आहेत. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक मतदान केंद्रावर प्रभागानुसार 2 किंवा 4 ईव्हीएम मशीन ठेवलेल्या असतील. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी मशीनची संख्या ही सारखीच असेल असं नाहीये. आता या मशीन कोणत्या प्रभागाच्या हे कसं ओळखायचं बरं, तर रंगावरून. अ साठी पांढरा रंग, ब साठी फिकट गुलाबी, क साठी फिकट पिवळा आणि ड साठी फिकट निळा. या प्रत्येक रंगाच्या मशीनवर एकदा बटन दाबणं आपल्याला बंधनकारक असणार आहे. आता या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या मशीनवर वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना देखील मतदान करू शकता. हो, बरोबर ऐकताय. सगळ्या मशीनवर एकाच पक्षाला मत द्यावं लागेल असं कुठेही बंधनकारक नाहीये. एकाच पक्षाच्या 4 उमेदवारांना मत द्यायचं की 4 वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना मत द्यायचं, हा निर्णय पूर्णपणे मतदाराचा असणार आहे. आणि जर एखादा उमेदवार नको असेल किंवा तो योग्य वाटत नसेल तर त्या रंगाच्या मशीनवर नोटा हा पर्याय तुम्ही नक्कीच वापरू शकता. पण कोणतीही मशीन वगळता येणार नाहीये. 4 पैकी एकही मत राहिलं तर मात्र मतदान हे अपूर्ण मानलं जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, बहुसदस्य पद्धत, वेगवेगळ्या रंगाच्या मशीन, वेगवेगळ्या पक्षांना मतदान करण्याची मुभा, हे लक्षात ठेवलं तरच तुमचं मत हे खऱ्या अर्थानं मोजलं जाईल. लक्षात ठेवा, मतदानाचा हक्क हा प्रत्येकाकडे असतो, पण समजून मतदान करणारा मतदार हा जागरूक राहून आपल्या शहराचं भविष्य ठरवत असतो.